श्लोक 4. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. अर्थ: हे अर्जुना, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा आणि अज्ञान हे दुर्गुण आसुरी संपत्ती युक्त असलेल्या मनुष्यात असतात असे तू समज. विवरण: आसुरी संपत्तीने किंवा वृत्तीने युक्त असलेल्या माणसामध्ये सत्य ज्ञान असत नाही, म्हणून त्याच्यात दंभ, गर्व, अहंकार, क्रोध, क्रौर्य इत्यादी आसुरी दुर्गुण दिसतात. भगवंताने या अध्यायाचे सुरुवातीला दैवी संपत्तीच्या गुणांचे वर्णन केले आहे. त्यामध्ये 26 दैवी गुणांची गणना केलेली आहे, तर आसुरी वृत्तीचे फक्त 6च अवगुण सांगितले आहेत. खरे तर आसुरी वृत्तीचे भावसुद्धा पुष्कळ आहेत, पण भगवंताने ते मुद्दामच थोडक्यात वर्णन केले आहेत. याचा हेतू असा आहे की मनुष्याचे मन ज्याचे चिंतन करते त्या गुणधर्मांनी ते युक्त होते. म्हणूनच दुर्गुणांचा केवळ उल्लेख करणे भगवंतांना उचित वाटले आहे. मात्र या वृत्तीचे भयंकर परिणाम पुढे विस्ताराने सांगितले आहेत, कारण या आसुरी संपत्ती वर्णनात मुख्यतः 3च गोष्टी आहेत: सत्ता, संस्कृती व संपत्ती. या वृत्तीच्या लोकांना आपले तेवढे सर्व चांगले, त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असे वाटत राहते. त्यासाठी ते हरेक प्रयत्न करत असतात. बळाचा वापर करून लोकांवर त्या गोष्टी लादतात. गीतेमध्ये दैवी आणि आसुरी अशा 2च गोष्टी वर्णन केल्या आहेत, पण गणेश गीतेत दैवी, आसुरी आणि राक्षसी अशा 3 वृत्तींचे वर्णन केले आहे. आता यामध्ये आसुरी आणि राक्षसी यात भेद केलेला आहे. असुर म्हणजे राक्षस असा सर्वसाधारण अर्थ आपण करतो, पण असुर म्हणजे सुरेला जवळ न करणारा असा एक अर्थ सांगितला जातो. पण खरे तर असुर म्हणजे असूय अधिक र. असूयाचा अर्थ जगणे, जगण्यात रमणारा तो असुर. स्वतः जगण्यात रस घेणारे ते असुर इतरांचा विचार करीत नाहीत. असुः म्हणजे इंद्रिय असाही एक अर्थ आहे. इंद्रियांची हौस भागविताना ते इतरांचा विचार करीत नाहीत. या आसुरी प्रकृतीची लक्षणे गणेश पुराणात पुढील प्रमाणे सांगितली आहेत आणि ती गीतेतल्या वर्णनाप्रमाणेच आहेत. अतिवाद, अभिमान, दर्प, अज्ञान आणि क्रोध अशी ती लक्षणे आहेत. आणि असुर म्हणजेच असुषु प्राणेषु रमन्ते इति असुरः, म्हणजे मी सुखपूर्वक जिवंत राहावे ही इच्छा आसुरी संपत्तीचे मुख्य लक्षण आहे. तर राक्षसी प्रवृत्तीची लक्षणे पुढील प्रमाणे सांगितली जातात: निष्ठुरता, मद, मोह, अहंकार, गर्व, द्वेष, हिंसा, निर्दयता, क्रोध, औद्धत्व, घातपात करणे, क्रूर कर्म करणे, अपवित्रता, वेदांची निंदा, पाखंडीपणा, विश्वासघात, परद्रव्याचा अपहार, अनेक वासनांनी युक्त असणे, असत्य भाषण, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, इतरांच्या चांगल्या कर्मात विघ्न उत्पन्न करणे. मात्र व्यवहारात बोलताना किंवा वागताना आपण असुर व राक्षस हे 2 शब्द एकाच अर्थाने उपयोगात आणतो. आसुरी संपत्तीची पुढील लक्षणे भगवंत प्रामुख्याने सांगत आहेत, ती आपण थोडक्यात पाहू. 1. दंभ. मान, मोठेपणा, पूजा, प्रसिद्धी इत्यादी प्राप्त करण्यासाठी आपली योग्यता नसताना समाजामध्ये ते तसे आहे असे दाखविणे याचे नाव दंभ आहे. लोकांनी आपल्याला धर्मात्मा, विद्वान, संत इत्यादी म्हणून मान द्यावा यासाठी वरवर ते तसे वर्तन करून देखावा करतात. अशा प्रकारचे दांभिक लोक आपल्या समाजात अनेक वेळा आपल्या अनुभवाला येतात. यामध्ये अनेक बाबा स्वतःला भगवंताचा अवतार म्हणून घेतात. लोक त्यांच्या देखाव्याला भुलतात. तसेच अम्मा, ताई, महाराज, महंत असे अनेक जण स्वतःचा मोठेपणा मिरवत समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवतात. स्वतः वैराग्यशील नसताना फक्त भगवी वस्त्रे किंवा शुभ्र वस्त्रे परिधान करून केस दाढी वाढून साधू असल्याचे ढोंग करतात. थोडक्यात दंभ म्हणजे ढोंगीपणा
अशा रीतीने माणूस शरीर, धन, संपत्ती, आदर, महिमा, मोठेपणा इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतो व तसे वरवर आचरण करतो, तेव्हा त्याच्यात दंभ निर्माण झालेला असतो असे तू निश्चितपणे समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. दर्प, घमेंड किंवा गर्व करणे, धन, वैभव, मालमत्ता इत्यादी वस्तूंना अनुसरून आपल्यामध्ये इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाचा भाव असणे व त्याबाबत इतरांना त्याची जाणीव करून देणे म्हणजे दर्प. अशा प्रकारचा दर्प किंवा गर्व माणसाला अनेक गोष्टीबद्दल असू शकतो. मी मोठा, इतरांहून रूपाने, गुणाने, पैशाने श्रेष्ठ आहे, लोकांमध्ये असलेला नामलौकिक, घराणे, विद्वत्ता अशा कोणत्याही कारणाचा माणसाला गर्व असतो. यामध्ये स्वतःकडे विशेषत्वाने असलेल्या गोष्टींचा उल्लेख इतरांना कमी किंवा तुच्छ लेखण्यासाठी केला जातो आणि एखाद्याकडे विशेष अधिकार, सत्ता असेल तर दुसऱ्याला कमी लेखण्याबरोबरच त्रास देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. 3. अभिमान. वस्तूविषयी, आपल्या नावाविषयी, देश, धर्म म्हणजे स्थल, काल इत्यादीबद्दल स्वतःमध्ये जो मोठेपणाचा अनुभव येतो त्याचे नाव अभिमान असे आहे. अभिमान आणि दर्प ही दोन्ही एकासारखेच आहेत, मात्र हे दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून येतात तेव्हा त्यात थोडासा फरक असतो. ममतेविषयी येणारा तो दर्प आणि अहंतेविषयी येणारा तो अभिमान. म्हणजेच आपल्याजवळ असलेल्या विविध वस्तू म्हणजे पदार्थ यामुळे आपल्यामध्ये जो मोठेपणा येतो तो दर्प आणि विद्या, बुद्धी इत्यादीबद्दल इतरांपेक्षा जे श्रेष्ठत्व वाटते तो अभिमान. अशा व्यक्तीच्या अहंकाराला इवलासासुद्धा धक्का सोसत नाही. याचे मुळे ते शत्रुत्व विकत घेतात. आणि माऊली याबद्दल असं सांगतात की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ते आपल्यावर विविध प्रकारची संकटे सुद्धा या दुर्गुणामुळे ओढवून घेतात. क्रोध. दुसऱ्याचे अनिष्ट व्हावे अशा प्रकारची वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होते तो क्रोध. माणसाचे मनाविरुद्ध दुसऱ्या कोणी एखादी कृती केली तर त्याचे वाईट व्हावे म्हणून जी वृत्ती असते तो क्रोध. पुराण कथांमध्ये अशा प्रकारचा क्रोध येऊन ऋषींनी दिलेल्या शापाच्या अनेक गोष्टी आहेत. जसे योग्य ते आतिथ्य न केल्याने शकुंतलेला मिळालेला शाप. मात्र क्रोध व क्षोभ यात मूलतः फरक आहे. जसे आई वडील, शिक्षक इत्यादी मुलांना रागवतात, प्रसंगी शिक्षा करतात, पण त्यामध्ये मुलांचे भले व्हावे हा भाव असतो. त्यावेळी शिक्षा करताना ज्येष्ठांचे मनात जी चलबिचल होते तो क्षोभ असतो. मात्र उत्तेजित होऊन एखाद्याचे शारीरिक, आर्थिक नुकसान करण्याची जी वृत्ती आणि कृती तो म्हणजे क्रोध. असा क्रोध इतरांपेक्षा स्वतःचाच मोठा शत्रू असतो, कारण तो देहात राहून देहाचा नाश करतो. जणू तो देहात राहणारा क्रोधरूपी अग्नीच असतो. शिवाय अशा क्रोधी व्यक्तीला कुटुंबात, समाजात कोणी चांगले म्हणत नाही. त्याचेपासून लोक दूर राहणेच पसंत करतात. भगवंतांनी क्रोधाला नरकाचा दरवाजा असे म्हटले आहे. तर दुसऱ्या अध्यायात क्रोधाने माणसाचा कसा नाश होतो ते सुद्धा सांगितलेले आहे. मात्र या क्रोधाचे एक विशेष असे आहे की तेज व धैर्य या स्वरूपात हा दैवी संपत्तीत आढळतो. म्हणजे हा दुर्गुण आहे तो तिथे गुण ठरतो. तो इतरांचे रक्षण करतो. संतांचे रक्षण व्हावे, धर्म टिकावा म्हणून तेज व धैर्य प्रगट होते. त्याचा हेतू स्वसंरक्षण किंवा स्वार्थ नसतो. म्हणून हा क्रोध त्या ठिकाणी दैवी गुण ठरतो. पारुष्य. कठोरतेचे नाव पारुष्य असे आहे. हे अनेक प्रकारचे असते. जसे वाकडे किंवा आकडून चालणे हे शरीराचे पारुष्य आहे. डोळ्यांनी वेडेवाकडे बघणे हे डोळ्याचे. कठोर बोलणे जेणेकरून दुसऱ्याला भीती वाटेल हे वाणीचे. आणि दुसऱ्यावर संकट कोसळले असता त्याला मदत न करता त्याबद्दल मनाला बरे वाटणे किंवा त्याची फजिती पाहत बसणे हे मनाचे पारुष्य आहे.
व्यवहारात आपण वाणीचे पारुष्य अनेक वेळा अनुभवतो. तसेच स्वार्थबुद्धीचे लोक स्वतःचा मतलब साधण्यासाठी दुसऱ्याला कष्ट होतील, दुःख पोहोचेल याचा विचार करीत नाहीत. त्यावेळी त्यांचे मन, वाणी, आचरण कठोरतेने वर्तन करते. म्हणून स्वार्थभाव वाढला तर माणूस हिंसा करण्या इतका कठोर म्हणजे क्रूर होतो. थोडक्यात स्वतःच्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणे म्हणजेच पारुष्यता. अज्ञान, अविवेकाचे दुसरे नाव अज्ञान असे आहे, असे भगवंत सांगत आहेत. अशा लोकांना सत असत, सार असार, कर्तव्य अकर्तव्य इत्यादीचा बोध होतच नाही. कारण त्यांना फक्त देह इंद्रियांचे विविध भोग व अशा भोगांची विविध साधने यांचा संग्रह करण्याची अत्यंत हौस असते. ते अशा गोष्टी करताना उद्याचा विचारही करीत नाहीत. त्याचबरोबर इतरांचाही करीत नाहीत. ते केवळ पशुतुल्य भोगजीवन जगतात. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की पशु कोणत्याही वस्तूचा संग्रह करीत नाहीत, पण हे लोक मात्र ते सुद्धा करतात. ते तात्कालिक सुखाला महत्त्व देतात. अतिभोगाने शरीराची, मनाची स्थिती भविष्यात कशी होईल याचा थोडासा विचारही त्यांचे मनात कधी येत नाही. असे हे अतिभोगाचे सुख उद्याच्या दुःखाचे मूळ आहे, ते त्यांना कधीच कळत नाही. त्यामुळे ते भोगासाठी करण्यायोग्य नसलेल्या अशा गोष्टीसुद्धा करीत राहतात. आता वर सांगितलेली लक्षणे आसुरी संपत्तीला प्राप्त झालेल्या माणसाची आहेत. देह व देहाचे भोग यांचा जसा मोह होतो, त्याबद्दलचे आकर्षण जेवढे अधिक तेवढी आसुरी संपत्ती अधिक आहे. अशी संपत्ती वाढत असताना तिच्या रक्षणासाठी व आपल्या प्राणाच्या रक्षणासाठी दुसऱ्यांचे नुकसान सुद्धा प्रसंगी केले जाते. त्यावेळी दुसऱ्याचे प्राण घेण्यासाठी सुद्धा तो तयार असतो. तशी कृती ही करतो. यालाच आसुरी संपत्ती असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. इथे आपण थांबू.